RT ॲडमिशन 2025ची प्रोसेस काल संपलेली आहे आणि याबद्दल जेही विद्यार्थी वेटिंग आहे त्यांना आता आनंदाची बातमी आहे। तर रेग्युलर लिस्ट म्हणजे जी लिस्ट लागलेली होती त्यांची डेट संपलेली आहे फायनली, आणि ही डेट आता एक्सटेंड करून देण्यात येणार नाही आहे। अजूनपर्यंत तरी साईडवर ही अपडेट दिलेली नाही आहे की डेट संपलेली आहे, आणि सेकंड लिस्ट कधी लागेल याबद्दलची सुद्धा अपडेट अजूनपर्यंत साईडवर दिलेली नाही आहे। परंतु आज किंवा उद्यापर्यंत त्याबद्दलची अपडेट साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, कारण याबद्दलची एक अपडेट एका न्यूजपेपरमध्ये आलेली आहे आणि त्यावरती आपण सांगू शकतो आता की रेग्युलर जी लिस्ट होती त्यांची तारीख संपलेली आहे। तर वेटिंगमध्ये जे आहे त्यांना आता आनंदाची बातमी आहे। तर बघू शकता RT अंतर्गत प्रवेशाच्या पहिल्या फेरीचा टप्पा आटोपला, म्हणजे जी डेट आहे ही संपलेली आहे आणि यामध्ये जी माहिती दिली आहे ती सुद्धा आपण बघू शकतो। RT अंतर्गत खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 1ली ते 8वी पर्यंतच्या 25% जागावर वंचित व दुर्बल घटकातील बालकांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। त्यानुसार प्रवेशाच्या पहिल्या फेरीची मुदत 10 मार्च रोजी संपली असून, म्हणजे याचा अर्थ असा आहे की जी डेट आहे ही संपलेली आहे, कारण न्यूजपेपरमध्ये जर सांगितलेलं आहे की डेट म्हणजे जो पहिला टप्पा आहे हा आटोपलेला आहे, तर याचा अर्थ असाच आहे की आता डेट वाढणार नाही आहे फायनली। आणि वेटिंगवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण ज्या जागा आता रिमेनिंग आहेत त्या संपूर्ण जागेवर आता वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांचा हक्क असणार आहे। तरी आता वेटिंगवाल्यांना 36,000च्या जवळपास जो आकडा आहे हा आकडा अजूनही आहे, म्हणजे 36,000 विद्यार्थी यामधून सिलेक्ट केले जाऊ शकतात। तर RT कडून जी अपडेट येईल त्यासोबत बाकी डिटेल्ससुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे, कारण अजूनपर्यंत RT कडून कोणतीही माहिती दिलेली नाही आहे। आपण हे एका न्यूजपेपर व डेट न वाढण्याबद्दल अपडेट दिलेली आहे। तर RT कडून जी अपडेट येईल त्यानुसार आणि बाकी समोर काय होऊ शकते या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व RT बद्दल पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।